एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका. फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर. नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदेंना पाठवली आहे. लढायचं कसं ते शिका असा सल्ला दिल्याची माहिती. फडणवीस राज ठाकरेंनाही पुस्तक पाठवलं. इंग्रजी भाषांतर झाल्यावर मोदी आणि अमित शहांना देण्याचा संजय राऊतांचा निर्धार. अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही संवादात चांगले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. शरद पवारांचं कौतुक केलं. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधी तरतूद केल्याचं स्पष्टीकरण. संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचं गौडबंगाल कायम. 5.5 किलोंपैकी केवळ 3% सोनं परत मिळालं. उर्वरित सोनं गेलं कुठे? लड्डांचा सवाल. माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसच सहभागी असतात. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा सरकारला घरचा आहेर. संतोष लड्डांच्या घरावरील दरोड्यातलं सोनं कुठे गेलं याची चौकशी समिती नेमण्याची मागणी. अगवणेंचे वकील अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरही 2022च्या एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं उघड. कॉलर पकडून सरकारी वकिलाला मारहाण केली होती. अटकपूर्व जामिनामुळे अटक टळली होती. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. यंदापासून जुनी पीक विमा योजना लागू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा. शेतकऱ्यांना 2% हप्ता भरावा लागणार. बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न जून उजाडण्यापूर्वीच मिटला. शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण 90% भरलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा दणका. आयात कर लावण्याच्या निर्णयाला स्थगिती. निर्णय घटनाविरोधी असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली. मुदत संपल्यानं विशेष सरकारी कर्मचारी पद सोडलं.